आज होती हिमांशूच्या स्कूलमध्ये दिंडी, त्यामुळेच हे छोटासा वारकरी तो बनणार होता. तर इथे त्याचीच तयारी सुरू होती. तर खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट हिमांशूलाच होती. काल रात्रीपासूनच तो सारखा विचारत होता, उद्या मी हे घालणार ना, टाळ घेऊन जाणार ना, आणि त्याचा तो उत्साह बघून मलाही खूप आनंद होत होता. सकाळी लवकर उठून आधी सगळी तयारी करून घेतली, त्याचे कपडे आणि सगळं टीका वगैरे सगळं अगोदरच त्याला जे जे काही पाहिजे ते सगळं आधीच काढून ठेवलं होतं. कारण मुलांसोबत काही सांगता येत नाही. एका मिनिटात तयार होतात आणि दुसऱ्या मिनिटाला पूर्ण त्यांचा मूड बदलतो. मग त्याला तयार करायला सुरुवात केली. जी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यानं मला अगदी शांतपणे सगळं करू दिलं. नाहीतर केस विंचरायचे म्हटलं तरी 10 वेळा पळापळ करावी लागते आणि टीका लावायचा म्हटलं तरी तो नाक मुरडतो. पण आज मात्र तो शांत इतका आनंदात होता की काहीच हट्ट केला नाही. अगदी शांत बसून तयार झाला आणि जेव्हा तो पूर्ण तयार झाला ना, तेव्हा खरंच म्हणजे इतका गोड आणि छोटासा वारकरी दिसत होता. तर गणेश आणि मी त्याला शाळेत सोडायला आलो होतो. शाळेत पोहोचल्यावर खरं इतकी छान छोटी छोटी मुलं इतकी क्यूट दिसत होती ना, तरी माझ्याला म्हटलं, चल तू पण एक फोटो काढ. तर आम्हाला तर फोटो काढायला अजिबातच आवडत नाही. तर म्हटलं ठीक आहे, नको काढू. घरी येताना थोडासा भाजीपाला वगैरे घेतला आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर सगळं काम वगैरे आवरलं आणि एक छोटंसं शूट होतं ते करून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. फॉलो जर केलं नसेल तर फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.